गुड मॉर्निंग. शाम हो गई, संध्याकाळ झाली ना. हो. मग गुड मॉर्निंग कसं काय? गुड मॉर्निंग म्हणजे गुड मोर अर्निंग. मी पुण्यातनं ॲडव्होकेट संदीप देशपांडे आपलं हार्दिक स्वागत करतो आहे. जोरदार टाळ्या आपल्यासाठी. ग्रेट. हा बिझनेस जेव्हा तुम्ही सगळे लोक बघताय, किती लोक नवीन आहेत? पहिली. व्हेरी गुड. मला माहिती आहे काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहेत, हे नक्की चालतं का? एवढं सगळं बघितल्यावर पण नक्की होणार आहे का? माझ्या आयुष्यात होणार आहे का? मी करू शकतो का? आणि हे सगळे डाऊट माझ्याही मनात होते. आजपासून ह्या इंडस्ट्रीमध्ये जेव्हा मी आलो 1999ला, तेव्हा एकदम शेवटच्या रोमध्ये बसलो होतो आणि प्लॅन पूर्ण व्हायच्या अगोदर अर्ध्या प्लॅनमधनं निघून गेलो होतो की काय असं काय होत नाही. कारण वकील होतो, 10 वर्ष वकिली केली पुण्यामध्ये आणि क्रिमिनल लॉयर. आणि आम्हाला वकील लोकांना एक शिकवलं जातं की प्रत्येक गोष्टीत निगेटिव्ह शोधायचं. हॅलो. प्रत्येक गोष्टीत निगेटिव्ह शोधायचं, याच्यामध्ये काय हे आहे. आणि पहिली निगेटिव्ह गोष्ट माझ्या डोक्यात त्यावेळेस आली होती की ह्यांनी ह्याला जॉईन केलं, त्यांनी त्याला जॉईन केलं, त्यांनी त्याला जॉईन केलं, तर शेवटच्या माणसांनी कोणाला जॉईन करायचं? बरोबर आहे की नाही? शेवटच्या माणसांनी कोणाला जॉईन करायचं? हे तर सगळं संपून जाईल. पण गेले 27 वर्ष शेवटचा माणूस काय मला मिळाला नाही. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना होईल का, चालेल का, माझ्याच्यानी होईल का, सेल्फ डाऊट हा फार मोठा असतो. माळेकर साहेब, ह्या बिझनेसमध्ये आहे ना, ॲक्च्युली कोणीच हरू शकत नाही. कोणीच हरू शकत नाही. तोच माणूस हरू शकतो जो स्वतःवर डाऊट घेतो. त्याला डाऊट असतो स्वतःला की होईल का माझ्या ह्याच्याने. मला माहिती आहे ना, ते इथं एवढा महिला वर्ग बसला आहे. जेंट्स आहेतच, पण महिला वर्ग पण मोठ्या प्रमाणात आहे. आपण यांच्यासाठी जोरदार टाळे वाजूया. पण महिला वर्गामध्ये एकच गोष्ट बघितलेली आहे की ती कोणावर तरी अवलंबून आहे. लहानपणी आईवडिलांवर, लग्न झाल्यावर मिस्टरांवर आणि मुलं मोठी झाल्यानंतर मुलांवर. आणि प्रत्येक वेळेस स्वतःला आपण दबून टाकतो की काय होणार आहे, माझ्याच्याने होईल का. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्ही ह्या बिझनेसमध्ये झाशीच्या राणीसारखं उतरा, 100% तुम्हाला सक्सेस मिळणार. घाबरू नका. आणि जेंट्स लोकांना पण सांगतोय की तुम्ही पण एक बाजीप्रभू देशपांडेसारखे उतरा, शिवाजी महाराजांसारखे उतरा. काय प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम फक्त विचारांमध्ये आहे. आणि तो विचार कोणाच्या मनात आहे? हॅलो. अरे इथं तर अपलाईन म्हणतायत, इथं सगळे लोक म्हणतात, माझी तुमची यातल्या अनेक लोकांची माझी ओळख नाही आहे, पण आम्ही म्हणतो यू कॅन डू इट. तुम्ही करू शकता, तुम्ही करू शकता, तुम्ही करू शकता, तुम्ही करू शकता, तुम्ही लखपती बनवू शकता. अनेक लोक मनात म्हणतील सकाळपासून भेटलं नाही का कोणी, मी आणि लखपती. मी हा बिझनेस जो चालू केला तो चिरंजीव माझा मुलगा श्रीधर देशपांडे साहेब. जरा श्रीधर एक मिनिट. ही इज अ सॉफ्टवेअर इंजिनियर आणि त्यांनी ह्या बिझनेसमध्ये एंट्री केली 2012ला. आणि आम्ही जेव्हा या इंडस्ट्रीमध्ये काम करायला लागलो तर डबल ग्रॅज्युएट सॉफ्टवेअर इंजिनियर US UK जाऊन पैसा कमवण्यापेक्षा आपल्या देशात राहून पैसा कमवला जाऊ शकतो हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी या बिझनेसमध्ये आले. अनेक लोकांना असं वाटतं की अरे माझा मुलगा काही करत नाही आहे, 10वी नापास झाला आहे, जरा ह्याच्याकडे बघा, याला द्या बिझनेस. आणि आम्ही हा बिझनेस केला. माझे धाकटे भाऊ अजित देशपांडे साहेब इथं आहेत. आज अजित देशपांडे साहेबांचा हायेस्ट चेक 280, ॲडव्होकेट देशपांडे 5 लाख, देशपांडे घरामध्ये 7.5 ते 8 लाख रुपये इन्कम आहे की नाही? जबरदस्त. तर पहिली महत्त्वाची गोष्ट मी श्रीधर साहेबांना देतो आणि त्यानंतर परत मी तुमच्याशी बोलतो.
नमस्कार. नमस्कार. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं तुम्ही आज ट्रेनिंग घ्यायला इथे आला तसं आम्ही पण प्रत्येक वेळेस जेव्हा पण बिझनेसमध्ये नवीन गोष्ट काही असते तर ट्रेनिंग घेणं फार अत्यंत गरजेचं आहे. तर आम्ही पण तुमच्यासारखं इथे शिकण्यासाठीच आम्ही बसलेलो आहे. करेक्ट. सो जेव्हा हा बिझनेस 2017मध्ये आम्ही दोघांनी मिळून जेव्हा आम्ही सुरुवात केला तर इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला कोणी ना कोणीतरी या बिझनेसबद्दल माहिती दिली असेल. करेक्ट. कोणी ना कोणीतरी सांगितलं आहे म्हणून तुम्ही आज इकडे आहात. आम्हाला कोणी नाही सांगितलं, आम्ही यूट्यूबवरनं शोधलं आहे. आम्ही यूट्यूबवरनं SP भारील सरांचा व्हिडिओ बघितला आणि मग निर्णय घेतला की आम्हाला हा बिझनेस करायचा आहे. आम्हाला माहितीच नाही की वेस्टीज काय, आम्हाला माहितीच नाही की विनिंग टीम काय, पण आम्ही जर एक विश्वास आमच्यामध्ये ठेवला की हा बिझनेस खूप मोठा आहे आणि अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये जर बदलाव होतो आहे तर नक्कीच आमच्या पण आयुष्यामध्ये बदलाव होईल. आम्ही या विश्वासाने आम्ही या बिझनेसला 2017मध्ये सुरुवात केली. आणि जसं विनिंग टीम एज्युकेशन सिस्टम इज नॉट कॉस्टली, फेलियर इज कॉस्टली. जी सिस्टम आपल्याला सांगते त्याला आपल्याला फॉलो करायचं आहे. आपल्याला राजमार्ग दिलेला आहे. आज अनुप सरांनी एक जबरदस्त ट्रेनिंगमध्ये एक राजमार्ग दिलेला आहे की 6 महिन्यामध्ये ₹1,00,000 कसे कमवायचे. बस तो राजमार्ग आपल्याला फॉलो करायचा आहे. किती लोक आहेत फॉलो करायला तयार आहेत? सगळेजण आहेत. तरी आम्हाला माहिती आहे की अनेक लोक फॉलो करायला तयार म्हणतात पण शेवटी आपलं मनासारखं करतात. तर तसं न करता जर ₹1,00,000 आपल्याला पाहिजे असेल तर विनिंग टीम एज्युकेशन सिस्टमला फॉलो करायचं आहे. आपले ग्रेट ॲक्टिव्ह अपलायन्स काय सांगतायत त्यांना आपल्याला फॉलो करायचं आहे. आपल्याला शिकायचं आहे आणि लोकांना शिकवायचं आहे. ओके. सो हेच काम आम्ही करत गेलो आणि आज सक्सेसफुली आज आम्ही हायेस्ट DUCD या लेवलला आहे. आमचा पण एक गोल आहे, जो गोल आज आम्ही सगळ्यांसमोर मी डिक्लेअर येस. मी आणि म्हणजे घरी तर मी त्यांना बाबा म्हणतो, पण जेव्हा पण आम्ही बाहेर असतो तेव्हा मी सर त्यांना मी म्हणतो, कारण अनेक लोकांना आमच्या दोघांमधलं रिलेशन माहिती नाही आहे. ओके. पण आता ही आपली फॅमिली त्यामुळे सांगतो. आम्ही पण एक गोल घेतला आहे. जसं रिसेंटली फॅमिली रियुनियन हैदराबादला जेव्हा आम्ही बघितलं आहे कार कार्निवल म्हणून बघितलं की एका वर्षामध्ये 145 कार्स हैदराबादच्या टीममध्ये त्याची जी रॅली आहे, जेवढे लोक FRUला आले होते त्यांनी सगळ्यांनी आपापल्या डोळ्यांनी बघितलं. करेक्ट. तसंच मी आणि सरांनी एक निर्णय घेतलेला आहे की मिशन 101 कार 26 जानेवारी 2026मध्ये आमच्या टीममधनं आम्ही आणणार आहे. आणि आज आम्ही का बसलेलो आहे की ते 101 कार कसे येतील माहिती नाही आहे, ते 100 लोक कोण असतील माहिती नाही आहे, पण आम्ही आज इकडे बसलो आहे. जसं आम्ही तो गोल डिक्लेअर केला आहे तसं त्याच्यामागे जसं सागर सर म्हणले की रॉकेट लागलेलं आहे, तर ते रॉकेट जे आहे ते सुरुवात झाली. तर आम्ही कार क्लबमध्ये 101 लोकांना आम्ही गाड्या घेऊन येणार आहे. हा आमचा गोल आहे. त्यामुळे आम्ही आज लोकांसाठी काम करतो आहे. जसं तुम्ही तुमच्या ड्रीमसाठी काम करायला सुरुवात कराल तेव्हा लोक बरोबर तुम्हाला सापडत जातील आणि तुमचं काम, तुमचे जे ड्रीम आहे ते नक्कीच तुम्ही पूर्ण करू शकता. राईट. सो एक गोल घ्या. आजच्या ट्रेनिंगमधनं एक डिसिजन घ्या. त्या डिसिजनमधनं तुमच्या येणाऱ्या 6 महिन्यात किती मोठा टर्निंग पॉईंट येऊ शकतो हे तुम्हाला पण कल्पना नक्कीच नसतं आहे. ठीक आहे. विश यू वेल. थँक्यू. आणि ते जसं गोल आम्ही घेतलं आहे तसं देवाला मगाशी प्रार्थना पण केली. या हॉलमध्ये एंट्री करताना प्रार्थना केली की इथं बसलेल्या प्रत्येकाची कार ही पुढच्या 1 वर्षाच्या आत येईल. 100% येईल. पण इझी अँड स्ट्रॉंग मेक्स मनी. हॅलो. इझी अँड स्ट्रॉंग. इझी म्हणजे काय? एकदम इझी. हा करा. किट बनवायचं बनवलं, हे काम करायचं केलं, उठा तर म्हटलं उठा, बसा तर म्हटलं बसा, जरा पटकन उभे राहा, खाली बसा, परत उभे राहा, हां आता बघा बसा, थँक्यू. काही लोक उठून उभं राहताना 2-4 वेळा विचार केला, मी उठू का नको. इझी अँड स्ट्रॉंग मेक्स मनी. डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणतात इंजेक्शन द्यायला हात लूज सोडा. तुम्ही म्हणता का घट्ट ठेवणार, सुई तुटून जाईल. तर इझी रहा. आकडे रहना मुर्दों की पहचान होती है. जो आखडतो तो मेला. माहिती आहे ना, ते मेल्यानंतर एकदम बॉडी कडक होते.
काही लोक जिवंतपणी कडक होतात. हलणार नाही, करणार नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. मी डिसिजन घेतला हरण्याचा, आजपासून डिसिजन घ्या जिंकण्याचा. तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. हे जे सगळे टॉपचे लीडर्स आहेत ना, सागर सर, अनुप सर, मी तुम्हाला असं वाटत असेल मी इथे भाषण खरं सांगू का सर, मला दिलाय तुम्ही आत्ता माईक म्हणून मी आत्ता बोलतोय, पण ॲक्च्युली ह्या सगळ्या नोट्स मी स्वतः बसून घेतलेल्या आहेत. आणि हे नुसते घेतले नाहीत तर ह्याची PPT बनवली, कारण त्याच्यासाठी बराच अभ्यास करायचा आहे अजून. जो शिकेल तो टिकेल. काही लोक आले इथं प्रवचन बघायला, वा 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 वा, हातात कागद नाही, पेन नाही, डायरी नाही, आहे ना माझ्या डोक्यात. ते डोकं कधी धोका देईल सांगता येत नाही. बहुत लोगों को दिमाग के ऊपर ज़्यादा भरोसा रहता है. आता हे सगळं लिहिलेलं आहे का नाही लिहिलेलं ह्याच्यामध्ये? आता हे काहीच झालं का नाही? पण हे नुसतं तसं नाही केलं सर, इसका मैंने फ़ोटो भी निकाला. हो सकता है ये डैमेज होगा, लेकिन फ़ोटो तो वहाँ रहेगा. नाही, काय प्रॉब्लेम नाही. काही लोकांचे असेच फ्यूज जातात बरं का, आणि मग त्यांना आम्ही कन्फ्यूज म्हणतो. आले आले आले. काही लोक म्हणतात साहेब मला काही कळतच नाही. म्हणलं जेवायला कळतं का? हो. भांडायला कळतं का? हो. भाजी आणायला गेल्यानंतर तिथे कळतं का हे 5 रुपये का आणि 10 रुपये का, 10 रुपयाचं 10 रुपये का 5 रुपयाचे, हे कळतं ना? मग पैसे कमवायला का नाही कळत? आणि आज आपल्यासाठी सुवर्ण दिन आहे. मी तुम्हाला सांगू का, जो समजेल त्याला सुवर्ण दिन, आणि जो नाही समजेल त्याचा काळाकुट्ट दिवस. जो समजेल त्याचा सुवर्ण दिन. आजचा दिवस तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट असणार आहे. येणाऱ्या अनेक वर्षात या मीटिंगबद्दल तुम्ही बोलणार आहात की माझा निर्णय या मीटिंगमध्ये झाला, डिसीजन माझा इथं झाला. और जो व्यक्ति डिसीजन ले लेता है ना, उसका डिसीजन पक्का होता है ना, वही टिकता है. आम्ही जो डिसीजन घेतला 26 जानेवारी 2026, 101 लोकांना कारमध्ये बसवणार. आता ती कारमध्ये बसणारा माणूस अजून जन्माला आलेला नाही अजून वेस्टेजमध्ये, म्हणजे अजून तो एखादा माणूस जॉईन नाही झालेले असे काही लोक की कदाचित उद्या जन्माला येतील, परवा जन्माला येतील, पण बसतील मात्र नक्की. कारण गोल घेतला देशपांडे साहेबांनी. आणि मला माहिती आहे आज आपल्याकडे मळेकर साहेब आहेत, आपले केदार सर आहेत, जबरदस्त लिडरशिप आहे इथे, DUCDची फौज आहे. आणि ह्या ठिकाणी अशी लिडरशिप असताना तुम्ही हरूच शकत नाही, तुम्ही विचार पण नाही करू शकत. एक उदाहरण देतो जाताना आणि आजचं माझं स्पीच थांबवतो. बाहेरच्या जगामध्ये जेव्हा कोणी नोकरी करतं, बिझनेस करतं, त्याची अवस्था कशी आहे ती थोडक्यात दाखवतो. रात्रीचे 12 वाजलेत. किती वाजले? रात्रीचे 12, अमावस्याची रात्र, आणि जंगलातनं जायचं आहे तुम्हाला एकट्याला. कसे जाल? एक तर काही लोक म्हणतील मी जाणार नाही, पण वेळच आली तर कसे जाल? आत्ता बोलत नाहीये, पण मला माहिती आहे म्हणा राम 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 राम, खाली नुसतं खुड राम 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 राम. बरोबर आहे का चूक आहे? हॅलो. आता जो हिंदू असेल तो राम म्हणेल, कोणी मुस्लिम असेल तर अल्लाह म्हणेल, आपल्या आपल्या देवाला ज्याला मानतात त्या मानतात. कोणी हनुमान म्हणेल, पण ते देवाचं नाव नक्की घेईल का नाही? आणि कॉमन म्हणजे राम 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 राम. आणि असं देवाचं असं नाव घेत एकटा निघालाय. आता काय झालं तुमच्याबरोबर? आता 2-3 लोक या, 2 लोक या पटकन या 2. हां बस आले. आता आम्ही हे 2-3 लोक आहेत.
आणि आता जंगलातनं चाललोय. रात्र तीच आहे, अमावस्याची रात्र. आता आम्ही चौघं चाललोय. कसे चाललोय? हात धरा, घाबरू नका. आहे काय, काळजी करू नका, आपण आहोत. तुम्ही तुम्हाला आधार देतोय, तुम्ही मला आधार देतोय आणि सोडू नका म्हणून म्हणताय. बाथरूमला लागलं तरी जायचं नाही बरं का इकडे. झालं. आता एक 10-12 लोक या, पटकन पटकन या, पटकन फास्ट या ना. काही लोक म्हणतात हा उठल तो उठल, जो उठेल तो टिकेल. अजून 2-4 लोक या. अरे कार्यकर्ते भोसलेच नुसते. माणसं या म्हणलं, माणसं. वकील आहे बरं का, आता सांगतो. हां थोडं. आता ही 10-12 लोक आहेत. रात्र तीच आहे. कुठली रात्र आहे? अमावस्याची रात्र आहे. आपण सगळेजण चाललेलो आहोत. आणि आता कसे चाललो आहोत आपण? काळजी करू नका रे, काय भूतभीत नसतं रे. हॅलो, उलट भूताच्या गोष्टी सांगत जातील. राईट ऑर रॉंग? आता 1 मिनिटासाठी असं मान्य करू की तुम्ही सगळे उभे राहा. तीच रात्र आहे, अमावस्याची रात्र आहे आणि हे 400 लोक आहेत आणि जंगलात न चाललोय आपण. कसे चालाल? काय वाजवाल? येस, खरं जोरात. येस. अरे ओरडा ना. यातले काही लोक म्हणतील ए भूता खाली ये. कुठून आली डेअरिंग? हॅलो, ज्याच्याकडे लोक आहेत ना त्याला कुठली भूत त्रास देत नाही आणि काही प्रॉब्लेम येत नाही. लोक म्हणतात टीम का बनवायची? ही अशी टीम बनेल ना ज्या दिवशी तुम्हाला कधी घाबरायची वेळ येणार नाही. आणि त्या जॉबवरनं इथं काय यायचंय? कारण जॉबमध्ये राम 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 राम. दुकानदाराला काय? दुकान उघडलं बंद, राम 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 राम. आणि तो दुकानदार पण बघा 10 वेळा करतो. ह्याला आग नको लागायला, कारण तो एकटा आहे. तो एकटा आहे. इथं आपण सगळे आहोत. आपण हरूच शकत नाही. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.